नमस्कार, जय शिवराय. मी अनिकेत देशमाने, मराठा सेवक. येत्या 7 तारखेला देहू येथील भंडारा डोंगरावर सर्वात मोठा हरिनाम सप्ताह साजरा होतो आहे आणि त्या 7 तारखेला या सप्ताहानिमित्ताने भगवानगडाचे महंत नामदेवजी महाराज शास्त्री यांचं कीर्तन या ठिकाणी होणार होतं, असं आम्हाला आमचे तेथील स्थानिक मराठा सेवक नरेंद्र भाऊ मुरे यांच्यामार्फत कळालं. त्यानंतर आम्ही अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने या भंडारा डोंगरावर गेलो आणि तेथील मंदिर कमिटी असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं की जे भगवानगडाचे महंत आहेत नामदेव महाराज शास्त्री यांचं आपण 7 तारखेला ते या ठिकाणी कीर्तन आयोजित केलं आहे, परंतु याच नामदेव शास्त्री महाराजांनी बीड जिल्ह्यातील घडलेला प्रकार, मत्साजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोषांना देशमुख यांची जी निर्घुण हत्या झाली आणि त्या हत्येतील जे मारेकरी आहेत, त्यातील जे गुन्हेगार आहेत व त्यांच्या डोक्यावर हात आहे या गुन्हेगारांचा, या सर्वांचीच उघड पाठराखण या नामदेव महाराज शास्त्रींनी केली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच एक आक्रोश निर्माण झाला आहे, राग निर्माण झाला आहे, निषेध व्यक्त केला जात आहे. वारकरी संप्रदायातनंही याबाबत निषेध व्यक्त केला जात आहे महाराजांचा. त्या अनुषंगाने या ठिकाणी जर कीर्तन झालं तर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याची जबाबदारी कोण घेणार हे सर्व आम्ही त्यांना पटवून दिलं. त्यानंतर आम्हाला पोलीस प्रशासन आणि कमिटीने आश्वासित केलं की आम्ही नक्कीच याचा बाबतीत विचार करू आणि योग्य तो निर्णय घेऊ. त्यानंतर आज आम्हाला सकाळी कळालं की तेथील प्रशासन आणि कमिटीने निर्णय घेतला आणि महाराजांचं कीर्तन रद्द केलं. त्याबद्दल आम्ही मंदिर कमिटी किंवा पोलीस प्रशासन या दोघांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि आम्ही स्वागत करतो या निर्णयाचं. आणि यानंतर आम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आमचा भगवानगडाबाबतीत कोणताही चुकीचा संदेश नाही. आमची कालही भगवानगडाबाबतीत श्रद्धा होती, आमची आजही आणि उद्याही असणार आहे, परंतु जे महाराजांनी हे वक्तव्य केलं त्याचा नक्कीच आम्ही निषेध करतो आहे, एवढंच सांगतो. धन्यवाद.